पुण्याच्या भारती विद्यापीठ परिसरात एका महिलेवर बलात्कार आणि हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। महिलेवर अत्याचार करून नंतर तिला दगडाच्या खाणीत ढकलून हत्या करण्यात आल्याची माहिती आहे। या गुन्ह्यातले तिन्ही आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत। तिघांनाही अटक झाली आहे। प्राथमिक माहितीनुसार आरोपींनी या महिलेला जबरदस्तीने रिक्षात बसवून निर्जन स्थळी नेलं, बलात्कार केला, काठीने मारहाण केली, एकाने तिला खाणीत ढकलून दिलं। सीसीटीव्हीमध्ये ओळख पटू नये म्हणून आरोपींनी रिक्षाचे हूट देखील बदललेले आहे। लातूरमध्ये विद्यार्थ्याच्या हत्या प्रकरणातील चारही आरोपींची पोलिसांनी धिंड काढली आहे। शिवाजीनगर पोलीस ठाण्यापासून शहराच्या मुख्य चौकातून थेट घटनास्थळापर्यंत धिंड काढण्यात आली। औसा रोडवरच्या पूर्णमल लाहोटी महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांच्या 2 गटात राडा झाला होता। यावेळी झालेल्या चाकू हल्ल्यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले। या घटनेनंतर शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी आरोपींची धिंड काढली। पुण्यातल्या बुधवारपेठ परिसरात पोलिसांनी विशेष सर्च मोहीम राबवत मोठी कारवाई केली। या मोहिमेदरम्यान 11 बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। बुधवारपेठ परिसरात सुरू असलेल्या अवैध हालचालींवर लक्ष ठेवून पोलिसांनी रात्री सर्च ऑपरेशन केलं। ताब्यात घेण्यात आलेल्या बांगलादेशी महिला बुधवारपेठ परिसरात वेश्या व्यवसाय करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला। या महिलांकडे आवश्यक कागदपत्र नसल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलंय। त्यामुळे या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। कारवाई सुरू आहे, ते पूर्ण नियमानुसार आणि कायद्यानुसार सुरू आहे। कोणताही प्रकारची इल्लेगॅलिटी या परिसरात चालू राहू देणार नाही आणि यावर आणखी पुढच्या काळात गरज पडल्या तर आणखी जोरात कारवाई होईल। 5 न्यायाधीश आणि 4 न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी झालेल्या चोरी प्रकरणी पोलीस आयुक्तांनी कारवाई केली आहे। पोलीस आयुक्त राकेश ओलाय यांनी 4 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं। पोलीस संरक्षण असूनही चोरी झाल्यानं